नमस्कार, मी पंकज थळगावकर. आज आपला मित्रांनो, शुभ सकाळ. आज दुसरा दिवस आपला झाली आहे. येस, आज आमचा दुसरा दिवस आहे ट्रिपचा. आणि आता आम्ही आहोत रत्नागिरीमध्ये. आणि रत्नागिरीतून आम्ही मागे ट्रेन येते कोकणकडनं. सो आम्ही त्या ट्रेनने चाललो कणकवलीला. S1 आणि S2 डब्बा आहे, त्यामध्ये आपले सीट्स असणार आहेत. सो लेट्स सी. S1 मध्ये आहे. हां, सो आपले S1 मध्येच आहेत सर्व सीट्स. सो चल मागे ट्रेन येते. सो तिकडे येते आपली गाडी समोरून. ती गाडी आहे, त्या गाडीने आम्ही जाणार आहोत. आणि इकडे आपल्या बॅगा ठेवल्यात. सो बॅगा घेऊन आपल्याला आता निघायचं आहे. ही जी गाडी आहे याने आपण जाणार आहोत सिंधुदुर्ग पर्यटन म्हणून आहे. आय थिंक फिरण्यासाठीच मोस्टली आहे. आणि इकडे गार्डन बनवलं आहे लहान मुलांसाठी. राणीची बाग. सो आता मी चाललो आहे. सगळेजण गाडीमध्ये बसतात. थोडं जमलेलं होतं प्रवासामुळे, पण जास्त प्रवास नव्हता, 2 तासच होता. पण सकाळी लवकर उठून निघालो आहे, त्याच्यामुळे थोडं वाटतंय दमल्यासारखं. पण ठीक आहे. आपण बीच रिसॉर्ट बुक केलं आहे. आपण हा अश्विनीच्या भावाचा ओळखीमध्ये आपण बुक केलं. अश्विनी हा आपल्या पण आहे. खूपच असं आहे, बेस्टच रिसॉर्ट आहे म्हणून आपण प्रिपेअर केलं. थोडंफार बीचवरती एन्जॉय करता यावा. रत्नागिरीतले बीच बंद होते पावसामुळे, हा बीच ओपन असेल. त्या आशेने आपण आलो इथे. भेटूया आपण. सुशांत तुला सुबोध नाही दिसला? सोबत सर चला आपली ओळख करून द्या सोबत सर. गाड आहे हा, जाम हे सुशांत गरम मी माझा टी शर्ट होता तोच घालून येतो. या अश्विनी मॅडम. आता घावणे स्पेशल आहेत, घावणे चटणी, तर प्लीज सगळ्यांनी खायला या. तो आता आम्ही फ्रेश होऊन तयारी करून नाश्ता करायला आलो. आणि नाश्त्याला आहे घावणे कोकणी पद्धतीचा आणि चटणी. जसं केरळमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इडली आणि चटणी खायला मिळते, किंवा मेदूवडा आणि चटणी सांबार. तसं आपल्या इकडे घावणे आणि चटणी खायची असते. 7 व्हेज 7 चिकन आणि 1 अंडर झाले. 15 जणांचे आपल्या बरोबर आहे. त्यानंतर प्रॉन्स आहे, सुरमई आहे. कोणाला हवं असेल तर आत्ता सांगा. त्यांना स्वतःहून सांगा तुम्ही जाऊन की मला काय स्वतःहून म्हणजे एक सांगा. ठीक आहे. सो आता आपण जेवणाचं डिस्कशन करतोय. म्हणजे संध्याकाळी आपल्याला काय जेवण ऑर्डर करायचं आहे त्यांना आता, म्हणजे संध्याकाळी 6च्या अगोदर सांगायचं असतं. सो आपण ते डिस्कशन करतोय आता. आणि दुपारचं जेवण आपलं बाहेर असणार आहे. म्हणजे आपण जिथे फिरायला जाणार आहोत तिकडेच दुपारचं जेवण करणार आहोत. सो आता हे डिस्कशन केल्यानंतर आपण निघणार आहोत. सो आता आम्ही चाललो फिरण्यासाठी. या रिसॉर्टमध्ये आम्ही थांबलो. गौतम बुद्धांची सुंदर अशी प्रतिमा आहे. आणि बाहेरच रोड आहे. मांजरं भरपूर आहे तिकडे रोडवर पण, छान वाटतं. तर आपण बीच रिसॉर्ट आणि च्या बाहेरच म्हणजे समोरच आहे बीच. आणि आमची गाडी जी आम्ही फिरण्यासाठी बुक केली सिंधुदुर्ग पर्यटन ची आहे. आणि सो आम्ही निघणार आहोत आता. मस्त वाटतंय, समोर बीच आहे आणि खूप हवा येते इकडे. लेट्स गो. हॅलो. येस. सो आता आम्ही चालू देवबाग बीचला आणि त्याच्यानंतर पुढचे स्पॉट सांगणार आहेत. सो लेट्स सी. मी तोंडवळी येथे स्वामींच्या मठामध्ये गेलेलो. रोडच्या अगदी जवळच आहे. हो,
छान वाटलं आतमध्ये जाऊन, प्रसन्न. सुरुवात खूप सुंदर झाली. सुरुवात आम्ही आज स्वामींच्या दर्शनाने केली आहे. सो आजचा दिवस खूप छान झाला. येस, हो, मस्त वाटतंय, हो. फ्रेश वाटतंय, थोडं प्रसन्न वाटतंय. हां, बघू पुढचे ट्रिप्स कसे स्पॉट व्हिजिट करतोय आपण ते. आता आम्ही इथे स्वामींच्या मठात गेलेलो. छान वाटलं, मस्त वाटतं. सुरुवात खूप सुंदर झाली आणि बघू आता पुढचे ट्रेक कसे होत आहेत. आम्ही आज निवांत सर्व स्पॉट व्हिजिट करणार आहोत. सो काही घाई नसणार आहे, आरामात निवांत सर्व व्हिजिट करणार आणि संध्याकाळी पुन्हा आपण रिसॉर्टला येणार आहोत. सो आता मी पोचलोय देवबाग बीचला. खूप छान असं वातावरण आहे. शेवटचं स्पॉट आहे हा इथला देवबागमधला. अगोदर आहे तारकर्ली आणि तारकर्लीच्या पुढे देवबाग आहे. सो इथून जर पुढे जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला तो पॉईंट ॲक्च्युली व्हिजिट करायला म्हणजे बघायला मिळणार आहे. सो आता आम्ही आलो देवबाग बीचला. इकडे बोट्स आहेत भरपूर आणि हे आहे देवबाग बीच. इकडे पाणी भरपूर वाटतं आहे, थोडं जास्तच वाटतं आहे पाणी. आणि इकडे यांचा फोटो शूट चालू आहे, फोटो काढतात सगळेजण. सो मस्त वाटतं आहे, हवा कमी आहे पण छान वाटतं आहे. इकडे पाणी आलं आहे तरी फोटोशूट चालू आहे. आणि इकडे फोटो काढण्यासाठी छान स्पॉट्स आहेत, छान जागा आहेत, इकडे आपण फोटो काढू शकतो. झोपाळे बांधलेत फोटो सेशन करण्यासाठी. छान आहे देवबाग बीच. आता मी जाणार राजकोटला आणि पुढच्या स्पॉटला. हे आहे राजकोट. अच्छा हा, हो चालेल. अच्छा हा, हो हो चालेल. सो आता आम्ही आलो राजकोटला. इकडे मेन गेट. काय कोण बोलला? काय आवाज नाही आला. इकडे आले राजकोटची मेन गेट आहे. खूप छान वाटतं इथून बघायला. मागे महाराजांची प्रतिमा आणि शांत असं वातावरण आहे. थोडा वारा आहे पण लोकांची जास्त वर्दळ नाही आहे, त्याच्यामुळे चांगलं वाटतंय. आणि हा आहे सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्गाची शान, जिथे खूप पर्यटक लोक येत असतात आणि खूप एन्जॉय करतात. पण आता सध्या नाही जाऊ शकत आपण तिथे. सो आता मी निघालो आहे राजकोटवरनं पुढच्या स्पॉटला जायला. तिथे खूप सारे फोटो काढलेत. ॲक्च्युली ऑफ सीझन आहे त्याच्यामुळे एवढं बघायला नाही मिळत. म्हणजे तारकर्ली बीचला आम्ही जाणार होतो पण तिथूनच बघितलं आहे, कारण पाऊस आहे त्याच्यामुळे एवढं म्हणजे पावसात नसतो, ऑफ सीझन नसतो. आता पावसाच्या नंतर म्हणजे मे महिन्यात किंवा त्याच्या अगोदर जानेवारी फेब्रुवारी त्यामध्ये तुम्ही चांगलं व्हिजिट करू शकता, चांगलं बघू शकतो आपण तिथे आणि थोडा निवांत वेळ घालवू शकतो. पण पावसामध्ये थोडा गडबड होऊन जाते, म्हणजे नाही तेवढं बघता येत. इथे तरी आपल्याला राजकोट बघायला मिळालं. खूप सुंदर असं दृश्य आहे ते.
भर पावसात आम्ही कोकणात फिरतोय. मस्त वाटतंय, पण मोस्टली ऑफ सीझन असल्या कारणाने काही स्पॉट बंद आहेत. पण एक चांगलं आहे की जास्त लोकांची वर्दळ नाही आहे, तसं चांगलं आहे. नीट बघता येतं आहे, निवांत, कोणाची गडबड गोंधळ नाही आणि फोटो वगैरे व्यवस्थित काढता येतात. सो मेन स्पॉटवर मेन स्पॉटवर गर्दी होत नाही फोटो काढण्यासाठीची. सो एक ते चांगली गोष्ट आहे. तर आता मी चाललो आहे रॉक गार्डनला. इकडे दगड आहेत, आता सांगायला जाणार रॉक, आणि हे गार्डन आहे. सो हे रॉक गार्डन आहे. सो आता मी आलो आहे ओझर केव, म्हणजे गुफा, शिवकालीन गुहा आहे, तिकडे आलो आहे आणि ती बघणार आहोत आमची गाडी. आणि इकडे आम्ही जाणार आहोत शिवकालीन गुफा बघण्यासाठी. तो आता आपण बघणार आहोत शिवकालीन गुहा, छत्रपती शिवाजी स्वामी समर्थ स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला ते ओझर शिवकालीन भुयारी मार्ग आहे. हां, प्लीज आपण बघूया आता. ते तुळस आहे आणि ही आहे गुफा आय थिंक. सो इथे वरून आपण आलो तिकडून आणि गुफा आहे. श्री ब्रह्मानंद स्वामी यांचा फोटो आहे इथे. ते स्वामी समर्थ, ते ब्रह्मानंद स्वामी यांचं आसन स्थान. द वॉटरफॉल. आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहे परत गाडीकडे. आता आम्ही आलो आहे रिटर्न रापण या रिसॉर्टवर आणि पूर्ण आमचे फिरून झालं आहे. आम्ही तुम्हाला आम्ही जिथे राहतो ते दाखवतो. सो ही आमची चावी आहे आणि आता आम्ही जाणार आहोत रूममध्ये. ओके, चावी आहे, पाठ टाकायची टेक्नॉलॉजी आणि इकडे चावी टाकायची. हा पसारा बघा, बाकीचे रूम बघा आणि आमचे रूम बघा. आता आम्ही आलो रूममध्ये. बॅग ठेवते इथे, मी शंख शिंपले आणले ते ठेवणार आहे बॅगमध्ये. आणि थोडा पसारा आवरून आम्ही आता आजच्यासाठी एवढंच फिरलोय. बाहेर जातो जरा. ओपन नाही रे. अच्छा, हा, आपण असं उघडत काय बस राहू दे. सो आजच्यासाठी बस एवढंच. प्रवीण सरांची त्यांची गॅलरी आहे. सो इथून मस्त व्ह्यू येतो आहे बाहेर. हां, बाहेर समुद्राचा पूर्ण बीच व्ह्यू आहे. त्या साईडनं अजून चांगला दिसतो, समोरच्या साईडने. इथे नारळ आहे पूर्ण. आणि सो दॅट्स इट. आजच्यासाठी एवढंच. आजचा दिवस खूप सुंदर होता. सकाळी स्वामींच्या दर्शनाने सुरुवात झाली दुपारी आणि आता संध्याकाळ झाली. आणि आता आम्ही थोडं रिलॅक्स करणार आहोत, आराम करणार आहोत आज. आणि उद्या पुन्हा आम्ही निघणार आहोत फिरण्यासाठी. सो उद्याच्या दिवशी, म्हणजे आज दुसरा दिवस आहे आणि उद्याच्या दिवशी काय काय करणार आहोत त्याचा मी पुन्हा एकदा ब्लॉग बनवेन, तिसरा पार्ट त्याचा. सो आजच्यासाठी बस एवढंच. अजून काय मस्ती मजा वगैरे असतील किंवा काय BTS असतील तर तुम्हाला येतीलच व्हिडिओमध्ये. दॅट्स इट. साइन ऑफ. बाय बाय. अरे ही तर माझं फोडणार आहे. झालं चालू ना झालं. नाही झालं. हा झालं तर काय बोलू. मला जास्त एडिट करायला लागेल. तर गाईज आम्ही लोक आता पोचलेलो आहोत कणकवलीला. म्हणजे तार दिसते. आम्ही झोपेतून उठलेलो आहोत. तर मी पण
ठीक आहे. हे काय हे पण चिखल म्हणजेच नदी.